jungle. सांगलीत MPSC UPSC मार्गदर्शन शिबिराचा दिमागदार शुभारंभ। पहिल्या सत्राला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद। प्रशासकीय सेवेत जाणे ही केवळ एक नोकरी नसून समाज परिवर्तनाची एक सुवर्ण संधी आहे। योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि कठोर मेहनतीच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवू शकतात, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त श्रीमती संजिता महापात्र भाप्रसे यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री गणपती पंचायत संस्थान यांच्या सहकार्याने आयोजित UPSC MPSC स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिराचे पहिले सत्र आज शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सकाळी एकात्मता भवन गणपती मंदिर सांगली या ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न झाले। या सत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून आयुक्त श्रीमती संजिता महापात्र यांनी उपस्थित 300हून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या यशाचा रोडमॅप दिला। आयुक्त संजिता महापात्र यांनी दिलेले यशाचे मुख्य सूत्र आणि मार्गदर्शन। एकच तयारी, अनेक संधी। UPSC आणि MPSC या का निवडावीत हे सांगताना त्यांनी IAS, IPS, उपजिल्हाधिकारी, DSP, तहसीलदार या पदासह बँकिंग, SSC व रेल्वे अशा अनेक स्पर्धा परीक्षांचे मार्ग एकाच अभ्यासक्रमातून कसे मोकळे होतात हे सुउदाहरण स्पष्ट केले। गैरसमज आणि वास्तव। स्पर्धा परीक्षेबाबत असणारे गैरसमज दूर करताना आयुक्त म्हणाल्या की या परीक्षेसाठी इंग्रजीची अनिवार्यता किंवा दिल्लीला जाऊनच अभ्यास करण्याची गरज नाही। आजच्या डिजिटल युगात मराठी माध्यमातून घरबसल्या अभ्यास करूनही अनेक ग्रामीण विद्यार्थी देशात अव्वल आले आहेत। परीक्षेची रचना व अभ्यासक्रमाची ओळख त्यांनी पूर्वपरीक्षा, वस्तुनिष्ठ मुख्य परीक्षा, वर्णनात्मक आणि मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी या तिन्ही टप्प्यांची सविस्तर मांडणी केली। तसेच इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी या मुख्य विषयांच्या तयारीची साखळी समजावून सांगितली। यशाचा त्रिसूत्री मंत्र सातत्य, टाइम्स पुनरावलोकन, टाइम्स सराव, यश असे सूत्र मांडून दररोज वृत्तपत्र वाचन, मूलभूत पुस्तकाचे NCERT आकलन आणि नियमित उत्तरलेखनाचा सराव करण्याचा सल्ला त्यांनी नवशिक्या उमेदवारांना दिला। या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमाला महापालिका प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त दिनेश जाधव, सहाय्यक आयुक्त नकुल जकाते, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे आणि सिस्टीम मॅनेजर प्रद्युम्न जोशी उपस्थित होते। तसेच ग्रंथपाल संतोष बेलवलकर, राहुल मुळीक, महेश पाटील, सुहास वटकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राकेश दडनावर आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळवण्यासाठी संधी नसून समाजात काम करणारा जबाबदार आणि संवेदनशील अधिकारी घडवण्याचा प्रवास आहे। पुढील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा आयुक्त याच सहभागातून घडू शकतात, असा प्रेरणादायी संदेश देत या मोफत मार्गदर्शन मालिकेचा लाभ सांगलीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले।